मी दिनेश खेडकर, राहणार अवसरी खुर्द, माजी सरपंच अवसरी खुर्दचा। मागच्या 2 हप्त्यापूर्वी आम्ही नामदार साहेबांना भेटलो होतो, नामदार वळसे पाटील साहेबांना। त्यांनी या कॉलेजच्या अडचणींसंदर्भात आमच्याकडे सगळ्या माहिती जाणून घेतल्या आणि तातडीने त्याचे SP-ना फोन करून पोलीस स्टेशनची मागणी, पोलीस चौकी एक इथे मागणी केली आणि त्याची पूर्तता पण झाली। त्याचा नकाशा आला आहे, त्याच्या बाकी सगळ्या पूर्तता झाल्या, जागेची चौकात पूर्तता झाली। होतं काय की इथले स्थानिक काही पोरं गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील किंवा उपद्रवी असतील आणि काही कॉलेजची जी वाया गेलेली पोरं आहेत ती एकत्र म्हणून इथं कायम उपद्रव त्यांचा असतो। या विद्यार्थ्यांना असेल, त्या स्थानिकांना असेल, त्याचा कायम त्रास असतो। या त्रास बंद व्हावा म्हणून आम्ही इथं पोलीस स्टेशनची मागणी केली, ती साहेबांनी मंजूर केली आणि या पुढच्या महिन्यात तिथं कामही चालू होईल। किती विद्यार्थी असावे अंदाजे? 3-3.5 या इथे अख्खे विद्यार्थी आहेत, राज्यातले विद्यार्थी इथे येतात। कुठल्या फॅकल्टी? अभियांत्रिकी आणि सगळ्या फॅकल्टी, डिप्लोमा आहे आणि डिग्री पण आहे। या दोन्ही शाखांच्या कमीत कमी 3-3.5 विद्यार्थी इथे आहेत आणि या विद्यार्थ्यांचं मुळे राज्यात अवसरीचं नाव झालेलं आहे। राज्यातले इथे, देशातले काही विद्यार्थी इथे येतात आणि शिक्षण चांगलं असल्यामुळे पालकांचाही इथं ओघ चांगला झालेला आहे। स्थानिकांनी त्यांना हॉस्टेल करून दिली, उपलब्ध करून दिलेली आहेत, मेस करून दिलेले आहेत, आम्हाला व्यवसाय पण मिळालेला आहे स्थानिकांना, पण हा त्रास पण चालू झालेला आहे। या सगळ्या गोष्टींना आळा बसण्याकरता नामदार साहेबांनी तातडीने इथे पोलीस स्टेशनची मागणी करून ती मंजूर करून घेतलेली आहे आणि ती या पुढच्या महिन्यात तिथं चालू पण होऊन जाईल। ठीक आहे। आता जे माजी सरपंच दिनेश खेडकर यांनी सांगितले का इथं पोलीस चौकी होती, वळसे पाटील यांनी ही पोलीस चौकी होण्यासाठी पुढाकार घेतला आहे। आता सध्या मोठ्या प्रमाणात देशातून, राज्यातून इथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत असले तरी काही प्रमाणात इथं स्थानिक तरुण आणि विद्यार्थी यांची दादागिरी वाढत असल्याने इथलं वातावरण एकदम खराब झालं आहे आणि सगळीकडं संध्याकाळी किंवा 15 दिवसातून इथं मारामाऱ्या किंवा भांडणं ही सातत्याने होतात। तर समोरचं अभियांत्रिकी कॉलेज दिसतंय पहा आणि इथं संपूर्ण सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, परंतु इथं सध्या मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्याने येथील वातावरण तणाव झालेलं आहे आणि मारामाऱ्या होतात। हे सुद्धा महत्त्वाचं आहे। यासाठी इथं पोलीस चौकी होणं गरजेचं आहे। पोलिसांनी सुद्धा राऊंड मारले पाहिजेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं नाव शिक्षणाबाबतीत असलं तरी आता इथे मात्र वेगळ्या पद्धतीने याचं नाव यायला लागलं आहे। याचाही विचार सगळ्या स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, कॉलेज किंवा स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा केला पाहिजे आणि स्थानिकांनी सुद्धा चुकीचं काम न करता, समजा विद्यार्थी आहेत त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं पाहिजे आणि जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांनाही व्यवस्थित घरून त्यांच्यावर विश्वास टाकून घरचे ते मोलमजुरी करून त्यांना शिक्षण देतात, परंतु काही विद्यार्थी इथे नशेच्या आहारी गेल्याचंही दिसून येतं। ह्या घटना भयानक आहे, याचा विचार होणं गरजेचं आहे, अन्यथा अवसरी कॉलेजचं नाव बदनाम होण्यासाठी वेळ लागणार नाही। हे मात्र पोलीस प्रशासनानेही लक्ष घेतलं पाहिजे, कारण इथं 8 दिवस 15 दिवस झाले का सारखी भांडणं असतात आणि विद्यार्थी नाशापाणी करतात आणि त्यामुळं इथले वातावरण खराब झाल्याचं दिसतंय। आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील, अभियांत्रिकी कॉलेज, अवसरी खुर्द।